वाटोळं झालं पाहिजे. यांना आहे ना रस्त्यात गाठून मारलं पाहिजे. अरे घरात एवढी चांगली बायको असताना बाहेर लफडी करतातच कशी? मी तर म्हणते अशा लोकांना ना चापकाचे फटकेच दिले पाहिजेत. जाऊ द्या हो, सिरियल आहे ती, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? असं कसं? या नवऱ्याने ना चांगली अद्दल घडली पाहिजे. तो वागलाच कसा असं तिच्या बरोबर? रात्री रात्री बाहेर राहायचं, चोरून चोरून त्या पोरीला भेटायचं. तेव्हाच त्या अनुराधाने ना त्याला अडवायला पाहिजे होतं. का? काय झालं? आमचे हे अजून घरी नाही आले तो. म्हणजे तुम्ही सिरियल बघून संशय घेताय की काय त्यांच्यावर? संशय नाही, माझी तर खात्रीच आहे. पण मी रडत नाही बसणार आहे त्या सिरियल मधल्या अनुराधासारखं. तुम्ही जा. बरोबर आहे. आज मी यांना सोडत नाही. ती मुलगी कोण होती ना याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय गप्प नाही बसणार आहे मी. येऊ देता. कोण होती ती मुलगी? तुझ्याकडे आली होती, मला कसं माहित असणार? ती मुलगी नाही, सकाळी वाड्याबाहेर जिच्या बरोबर गुलू बोलत होतात ना, ती मुलगी कोण होती? तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? मी पण पोलिसाची बायको आहे. कसा तपास करायचा ना ते चांगलं माहितीये मला. सकाळी मला म्हणालात की मी ड्युटीवर चाललोय आणि चोरून तिच्या बरोबर गप्पा मारत होता. मला सगळं माहितीये. तुम्हाला मुंबईला तिला रोज रोज भेटता येत नाही ना, म्हणून तिला गावात घेऊन आलात ना. आणि आता माझ्या माघारी चोरून चोरून संसार चाललाय तुमचा. चक्क खोटं बोलताय, माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. मला खरं सांगा, तुमचं लफडं सुरू आहे ना? हो. त्या मुंबईवरनं आलेल्या बायानं खरंच डॉक्टरसने फितवलं तर? डॉक्टर सगळं पैसा घेऊन तिच्या संग पळून गेलं तर? तिच्या नादाला लागून मला फसवणार तर नाही ना डॉक्टर? एकच डॉक्टर गेलं तरी हरकत नाही, पण माझ्या पोटातल्या बाळाला नीट वाढवायचं म्हटलं ना तर मला पैसा लागेल. आणि काही झालं तरी मी डॉक्टरांनी पैसा घेऊन जाऊ देणार नाही. काय ठरलं मग? कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे तुमच्या त्या होणाऱ्या बायकोबद्दल. ती जाणार आहे का नाहीत ना? तुम्ही आज तिच्या संग बाहेर गेले होते ना, काय ठरलं मग? काय ठरायचंय? तिला मी 1000 वेळा समजून सांगितलं मी तिचा अजित कुमार देव नाहीये म्हणून, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. तिच्या डोक्यात हेच बसलंय की मीच तिचा अजित आहे. मला नाही वाटत ती इथून जाईल म्हणून. आता अशी कशी नाही जाणार? मी आपण हट्टी आहे, तिला इथनं हकलल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही तिला सांगा ना की आपलं लगीन झालंय, तुम्ही माझा नवरा आहे, तुम्ही डॉक्टर अजित कुमार देव नाही, तिचा डॉक्टर अजित कुमार देव मेलाय म्हणून सांगा तिला. तू जरा हळू बोल ना, ऐकेल ती. ऐकू द्या ना. मी काय घाबरते का? माझा वाडा आहे, मी का घाबरू तिला? प्रश्न घाबरण्याचा नाहीये डिंपल, जामकरचा आहे. तिच्या पाठीमागे जामकर हे विसरू नकोस. आपण बारीक जरी चूक केली ना त्याच्या लक्षात येईल आणि आपल्या दोघांना जेलमध्ये टाकेल. तुला जायचं असेल जेलमध्ये तर बोल मोठ्याने. बोलणार मी नाही तर जामकरला घाबरत. कोण कुठून मुंबईवरनं बाई आली, माझा संसार मोडते म्हटलं, मी का गप्प बसू? आपला संसार कसला? आपला संसार डिंपल, आपलं खोटं लग्न झालंय. हा, संसार वगैरे काही नाही. माहित आहे मला, आपला खरा नाही खोटा संसार आहे, पण ती बाई मला या वाड्यात नकोय. मी 1 मिनिट पण तिला नाही सहन करू शकत. तुम्ही तिला जाण सांगा. तुम्हाला नाही जमणार आहे ना, मग मी जाते आणि तिला इथं हाकलून देते. बघू मला कोण काय करतंय. मी नाही घाबरत कोणालाच. डिंपल अगं ऐक तू. तू चुकीचं खेळतोस हा. मी काय चुकीचं खेळलोय? 6 पाडल्यात परत. ए, तुझी बॅग कुठं आहे? अगं आम्हाला नाही का माहित, आम्ही खेळतोय, तुला दिसना का? इथं ही माझ्या संसाराची खेती आहे आणि तुला लुडोचं पडलंय बाहेर. हे तू काय करतेस? माझी बॅग खाली ठेव. तू हे कपडे का भरतेस? अगं माझ्या दिदीला एका नाही पळून जायची सवय. आधी एकटीच जायची, पण बहुतेक आता दाजींला घेऊन चालली असेल. अरे पण ही माझे कपडे घेऊन चाललीये. हा, तू हिचे कपडे घेऊन का चालली ग? टोन्या, मी नाही चालली. हिला कायमचं घालवणार आहे मी.
कायमच म्हणजे संगे आई मी कुठे जाणार नाही आणि मी तुला इथं राहून देणार नाही. तुला सांगितलं ना मी कुठे जाणार नाही. सोड मला. इथं मुंबईची गाडी पकडायची नाही, इथनं निघायचं. चल. मी अशी कुठेही जाणार नाही सांगितलं ना तुला. सोड मला. सोड ए, मला. तिथे यार लागलं. मम्मी ए मम्मी पप्पा लवकर बाहेर ये. ही बघा काय करते डिंपल हात सोड त्यांचा. बस झाला हा तमाशा. नाही, मला ही बाया या वाड्यात नकोय. डिंपल तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? नाही कळत मला. घरात आलेल्या पाहुण्याशी असं वागायचं का? ही पाहुणी हाय बाय. मम्मी ही बाया मला ह्या वाड्यात नकोय म्हणजे नकोय. डिंपे ही बघ, ही बाया आम्हाला पण हित नकोय. अगं पण तिला असं आपण हाकलू शकत नाही. ती इन्स्पेक्टर साहेबांना कळलं ना तर नसती बॅग मागं लागल. अगं शांत राहा. आपण मार्ग काढू की काय तर. मम्मी मी तुमचं कोणाचंच ऐकणार नाही. मी एकदा सांगितलं ना ही बाया नकोय. चल. ए दिदे माझ्या फ्रेंडला घेऊन कुठे बी जायचं नाही हा? टोन्या तू बाजूला हो, नाही तर थोबड फोडील. डिंपल सोड मला. हे बघ तू माझ्यासोबत असं वागू शकत नाहीस. मी तुझ्याशी कसं वागू शकते ना हे तुला माहिती नाही अजून. ही डिंपल काय चीज आहे ना तुला सांगते. चल. डिंपल तू हो काय चाललंय? या पोरीचा हात का धरलाय तुम्ही असा? कारण ही बाया मला ह्या वाड्यात नकोय म्हणून तिला हकलून देतीय. सर बरं झालं तुम्ही आलात. ही बघा ना मला ह्या वाड्याच्या बाहेर काढायला निघालीये. तर तुम्ही हिला काहीतरी समजवा, सांगा. जामकर साहेबांनी काय सांगितलंय विसरलात का तुम्ही सगळे? जामकर साहेबांचा काय संबंध? आमचा वाडा आहे. आम्ही बघू इथं कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही. ते विषय संपला. मग जामकर साहेब ठरवतील कुणाचं काय करायचं, कुणाची कुठली जुनी फाईल बाहेर काढायची. अरे तुम्हाला ऐकायचं नाही का? मग चला चला सगळे पोलीस स्टेशनला चला. नाही रे ऐक साहेब त्यांचा हात सोड. उगाच आपल्याला भलतं टेन्शन नको मागे. हात सोड. आता सोडते हिला पण मी आपण बघती जामकर साहेब किती दिवस हिला वाड्यात ठेवतात. नाही ना हिला इथनं हाकलून दिली तर बघा. ते साहेबांना सांगा. तुम्ही इकडे या. इकडे या. रजिस्टरवर सही करा. तुम्ही सुरक्षित असल्याची सही करा. आणि या पुढे तुम्हाला कोणी त्रास दिला तर आम्हाला सांगायचं. मी बघतो मग यांच्याकडे. येतो मी. काळजी घ्या यांची. मंगल आता डिंपलला कसं समजायचं काय समजणं झाले बघ. तिच्या जागी दुसरी कोणी असती ना तशीच वागली असती. माझ्या लेकीच्या संसाराचा प्रश्न आहे. आणि तू तर तुला थापट खायला घालतो. अरे नको मम्मी लागताय. एक मिनिट. तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. बाहेर ये प्लीज. झालं तुमचं समाधान? मिळाली तुमच्या मनाला शांती? तुम्हाला कळत का नाहीये तुमच्या हाती काहीच लागणार नाहीये हे सगळं करून. हे पहा डिंपल माझी बायको आहे. तिच्या पोटात माझं मूल आहे. जगातल्या कुठल्याच बायकोला आपल्या नवऱ्यावर दुसऱ्या बहिणी अधिकार गाजवलेला अजिबात चालणार नाही. हे पहा आज ती फक्त तुमच्याशी भांडली आहे. उद्या रागाच्या भरात काहीही करू शकते. करू दे. करू दे. हरकत नाही. अजित अरे प्रेम माणसाला सगळं सहन करायला शिकवतो. आणि तुझ्यासाठी तर एवढं मी करूच शकते ना. तुम्हाला कळत का नाही? कुठल्या भाषेत समजावून सांगू म्हणजे कळेल तुम्हाला? अहो मी तुमचा अजित कुमार देव नाहीये. माझं नाम नटवर सिंग आहे. हे बघ अजित, मला नाही माहित तुझ्यासोबत हे सगळं कसं झालं. तू जुनं सगळं कसं विसरलंस मला नाही माहित. मला खात्री आहे माझं प्रेम तुला जुन्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देत. मला खात्री आहे. आठवण करून देईल म्हणजे माणूस त्याच गोष्टी आठवतो ज्या गोष्टी विसरलाय. अहो मी कधी तुम्हाला भेटलो नाही. मुंबईशी माझा कधी संबंध आलेला नाही. तुम्ही काय बोलताय?
हे पहा, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. हो का? थांब. घे. हे काय? घे. यावर असं लिही की तू अजित नाहीयेस. ते नेटवर्क का कोण आहे ना तेच लिही ना. याने तुमचं समाधान होणार आहे? हे घ्या. झालं तुमचं समाधान? हे माझ्या अजितचं अक्षर नाहीये. हा माझा अजित नाहीये. किती आशेने आले होते मी इथे. त्याला बघितल्यानंतर असं वाटत होतं की माझा अजित मला परत भेटलाय. पण नशीब माझी इतकी मोठी थट्टा करेल असं वाटलंही नव्हतं. एक मिनिट, पण हा जर अजित नसेल तर मग याला अजितच्या केबिन मधला ड्रॉवर डाव्या बाजूला हे कसं माहित? म्हणजे हा नक्कीच अजितच्या हॉस्पिटलमध्ये आला होता, त्याच्या केबिन मध्ये गेला होता, तेही बऱ्याचदा. नाहीतर असं सहज कोणाच्याही ड्रॉवर बद्दल लक्षात नाही येणार. अजित आणि या माणसाचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. पण काय? कोण आहे हा माणूस? काय 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 चाललंय? वा, मलाच विचारा काय चाललंय म्हणून. मला अडवायची काय गरज होती? घरातल्यांचा एक वेळेस मी समजू शकते, पण तुम्ही त्यांच्याच बाजूने बोलत होता. मी जीवातीला वाड्याभर हकलायला निघाली तेव्हा माझ्या पाठीशी उभं राहायचं सोडून तुम्ही मलाच अडवत होता. डॉक्टर काय चाललंय तुमचे? अगं तुझं काय चाललंय? तू जरा शांत हो. असं चिडून रागवून ती इथून बाहेर जाणार का नाही? उलट आपणच जास्त अडकत जाऊतात. आणि तरी तुला माझं ऐकायचं नसेल, गोंधळ घालायचं तर घाल गोंधळ. मग घालणारच आहे गोंधळ. म्या माझा वाडा आहे, म्या काय पण कर, पण ती बाई आम्हाला ह्या वाड्यात नकोय म्हणजे नकोय. जा, काढ बाहेर तिला. मी काय बोलत नाही. जा, तो जामकर टपून बसलाय आपल्यावर, त्यालाही हेच हवंय. मग काय करू? तिचं तोंड बघत बसू? मला माहित आहे ना तुम्हाला ती काय इथं पाहिजे म्हणून. तुम्हाला नवीन सावज पाहिजे असेल ना, बरोबर ना? डिंपल, झालं तुझं? मी उठसूट कोणाच्याही मागे लागत नाही डिंपल. मला बरोबर कळतं फायदा कुठे आहे, नुकसान कुठे आहे. ही बाई पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम देऊ शकते. होय, एवढं कळतंय ना, मग त्या बाईला ह्या वाड्यात का ठेवताय? अरे मी नाही राहायला तिला जागा दिली इथे, मलाही नकोय ती. त्या जामकरमुळे मी शांत बसलोय. त्या जामकरने असं काय जाळं टाकलं ना डिंपल, आपली इच्छा असतानाही त्या बाईला इथून बाहेर काढू शकत नाही आपण. होय, मग काय करायचं? कायमची तिला ह्या वाड्यात ठेवायची नाही, तिला बाहेर काढायचंय आणि त्यासाठी मी प्लॅनिंग केलंय. मला तुझ्या मदतीची गरज आहे. काय प्लॅन केलाय? सांग. कळालं? होईल ना तुझ्याकडून? करल मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सटवीलाच भेटायला चालले असणार, त्यामुळेच एवढे खुश दिसतात. नाही तर मला बघून 24 तास चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. असो, जरा प्रेमाने यांच्या मनातलं सगळं काढून घेते. अहो, चहा घ्या ना, मी माझ्या हाताने केलाय. नाम्याच्या पतसंस्थेत टाकायला पैसे हवे असतील तर मिळणार नाहीत. मी पैसे मागितले का तुमच्याकडे? पैशापेक्षा तुम्ही जास्त महत्वाचे आहात. तुम्ही ना माझं सर्वस्व आहात. मला ना आज तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. आज नका ना जाऊ कामावर.
जावं लागेल. हा असं काय हो करताय? आज ना आपण मस्तपैकी फिरायला जाऊ, भजी खाऊ. बाहेर बघा ना कसं मस्त पावसाळी वातावरण आहे, एकदम रोमॅन्टिक. तुला सांगितलं ना एकदा जमणार नाही म्हणून. काम आहे मला. तुम्ही नाही थांबणार आहात? नाही. काय ड्युटी आहे मला. मला माहिती तुमची काय ड्युटी आहे ती. त्या सटवीलाच भेटायला चाललायत ना तुम्ही, पण मी होऊ देणार नाही ते. ठीक आहे, मी नाही जात. खरंच? गरम गरम भजी कर आता. तुम्हाला आवडतात माझ्या हातचं भजी? खूप म्हणजे खूप आवडतात. लगेच करते. अजून कोणीच कसं येत नाहीये. गावकरी आले नाही तर नाटक करून काय उपयोग. काहीतरी सरपंच सरपंच अहो तुम्ही ऐक नाही माझं ऐका. ही धरणाचं पाणी मागणं कधी पण सोडत्यात. गावातल्या पोरांना काय माहित नसतं. पवाई गेली पोर वगैरे पिटली का नाही तर उगाच आपल्याला पंचायत व्हायची. मागात पडायचं आपल्याला सगळं. आले वाटतं. अशी कशी वाहून जातील? मी त्यांना इकडे यायलाच बंदी घालणार आहे आणि तेवढ्यासाठीच मी इथं बोलवले. ही नदीकडे येण्याची वाट आहे ना, हेच बंद करून टाकू काय? होय होय, त्याशिवाय काय सुधारणार नाही ती कापडी. बघूया आणखीन कोण हाय काय तर. डॉक्टर कंगणी बाबा, मला तुमच्या पोटात घ्या. हे असलं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं. डॉक्टर असं का बोलताय तुम्ही? हे नदी माते, मला तुझ्या चरणात घे. मला मरण दे. असलं जगणं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. मी या गावातल्या माणसांना, या गावाला सोडून नाही जाऊ शकत. कंगणी बाबा, मी येतो तुमच्याकडे. नाही नाही डॉक्टर, असं काय बोलताय तुम्ही? असं का वागताय? माझ्या मग मी काय करू? अरे, हे गाव सोडून नाही जाऊ शकत मी. मला या गावातल्या लोकांची सेवा करायची, त्यांचं कल्याण करायचंय. आणि ती सेवा जर का करायला मिळणार नसेल तर काय उपयोग आहे माझा? सांग. गावकऱ्यांनो, माझा शेवटचा नमस्कार आहे तुम्हाला. येतो मी. नाही नाही डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कोण बोललंय गाव सोडून जायला? हा, तुम्ही फक्त मला नाव सांगा, नाही त्याच्या कमराला दगड बांधून ह्या नदीत बुडवला का नाही. नावाचा बजावा पुन्हा मी एका पोटीतच. मला एक कळत नाही, इथं नेमकं झालंय तरी काय या ठिकाणी? कसं सांगू तुम्हाला? त्या इन्स्पेक्टर जामकरने आणि तो वाड्यात नवीन आलेल्या बाईने माझं आयुष्य बरबाद केलंय. जगणं कठीण केलंय. माझ्या विरोधात काहीतरी कट रस्ता आहे. ती नवीन आलेली बाई मला इथून तुमच्यापासून लांब मुंबईला घेऊन चालली. तुम्हाला सगळ्यांना सोडून मुंबईला नाही जाऊ शकत. हा माझा शेवटचा नमस्कार. ये तुम्ही. हो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? हा, माझ्या अरे, तुझ्यासारखा जीवभावाचा मित्र, माझ्यावर एवढे प्रेम करणारे गावकरी, यांना सोडून मुंबईला कसं जाऊ मी? सांग तू. नाही ना डॉक्टर, मुंबई तर लय लांबची गोष्ट आहे. तुम्हाला मी ह्या गावाच्या विषयाच्या बाहेर पण पाव ठेवून देणार नाही. लय केलंय तुम्ही आमच्यासाठी आजपत्र. आता आमची बारी आहे. हा, आम्ही पण बघतोच ती बाई तुम्हाला कशी मुंबईला घेऊन जाते ते, आणि तो इन्स्पेक्टर तुम्हाला ह्या पुढे कसा त्रास देतोय ते. हे गावातल्या लोकांनो, आताच्या आता वाड्यावर जाऊया आणि त्या बाईचा काय बेत आहे का नाही ती बघून घेऊ. म्हणजे बघूनच घेऊ. डॉक्टर,
तुम्ही अजिबात घाबरू नका. समजा गाव तुमच्या पाठीशी आहे आणि मुख्य म्हणजे मी तुमच्या पाठीशी आहे. बाई डॉक्टर, आता जीव गेला तरी चालेल, पण तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही. तुम्ही देव माणूस आहे आमचं. तुम्ही आहे तर गाव आहे, नाहीतर राख आहे सगळी. आताच्या आता जाऊया आणि या सगळ्याचा सोक्षमक्षच लावून टाकूया एका बुकेतच. चला